चला तर मग मंडळी, आज आपण बनवूया मस्त असा चटपटीत कैरीचा भात. बघून तोंडाला पाणी सुटेल असा चटपटीत हा कैरीचा भात तयार होतो. पटकन तयार होतो आणि गॅसची बचतही होते. आता इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये मी 1.5 कप तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तांदूळ 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा. ह्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि यानंतर तांदळामध्ये 2 कप पाणी घालायचं आहे. 1.5 कप तांदळासाठी 2 कप पाणी पुरेसं आहे. मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची, 1 टीस्पून इतकं तेल घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं, शिट्टी लावायची आणि 2 शिट्ट्या काढून भात आपण शिजवून घ्यायचा. आता एका पॅनमध्ये मी अर्धा चमचा मेथी आणि अर्धा चमचा काळी मिरी घेतलेले आहेत. हे चांगले भाजून घ्यायचे आणि ह्याची पूड तयार करून घ्यायचे. ते इथे मी पूड बाजूला ठेवून देऊया. एक मध्यम आकाराची कैरी घेतलेली आहे. तिला मस्त असं सोलून घ्यायचं, धुवून घ्यायचं आणि किसून घ्यायचं. इथे पॅनमध्ये मी 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम केलं की मूठभर शेंगदाणे यामध्ये घालायचे. शेंगदाणे चांगले परतून घेतले की यामध्येच आपल्याला 1 चमचा चणा डाळ घालायची आहे, 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं. चांगलं परतून घ्यायचं. 5-6 मिरच्या चांगल्या उभ्या चिरून घ्यायच्या. 4 सुक्या मिरच्या देखील घातलेल्या आहेत आणि भरपूर असा कढीपत्ता घालायचा, म्हणजे ह्या फोडणीला मस्त असा खमंगपणा येतो. 8-10 काजू उभे चिरून घालायचे. पाव चमचा हिंग घातलाय, पाव चमचा आपण हळद घातलेली आहे आणि मस्त अशी कुरकुरीत फोडणी तयार करून घ्यायची. यामध्ये किसलेलं कैरी घालायची आहे. 1 वाटी ओला नारळ घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त असं ह्याला परतून घ्यायचं काही सेकंद. मस्त अशी फोडणी चटपटीत तयार झाली की आपला भात बघायचा. भात बघा मस्त असा मोकळा मोकळा तयार झालेला आहे. ह्यामध्ये ही सगळी फोडणी घालायची. मेथी आणि काळी मिऱ्याची पूड घालायची आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. आता हा भात बघा किती मस्त तयार झाला आहे. अगदी चटपटीत, खूप भन्नाट चवीचा लागतो. मस्त शीत शीत चांगलं मोकळं झालेलं आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.